अधिवेशनान जे नोटिफिकेशन काढलं नोट काढले आणि GMR तेंच्यांनी इम्प्लिमेंट करपाक लागले. हे सही पंचायतीक एक इनजस्टीस जाल्ले सारकी अन्याय जाल्लो की आणि एका विरोध म्हणटा तो ह्या आमदारान करपाक जाय. ह्या आमदाराक हांगाच्या ज्या आमच्या पेडण्याच्या आमदाराक कॉन्फिडन्सान घेनासतना काढला काय म्हणून, काय त्याने काडपाक दिले काय म्हणून, विकलो गेलो काय म्हणून आमदार. अरे पंचायतीचे आणि लोकांचे जे लोकल लोकांचे इनजस्टीस जाता ही त्याका दोळ्या मुखार दिसना आणि असले जे तो काडपाक लायता नोटिफिकेशन बी आनी ब्लॉक करपाक लायता. एअरपोर्ट हो हाडला कित्या खातीर? आमचे लोकल आणि जे लँड लुजर आहा तांकां बेनिफीट मेळपाक जाय म्हणून. आनी तांकां समज बेनिफिटान तांकां सगळ्या बाबतींत तो ब्लॉक करता हालां हें कितें चल्लां काय म्हणून. आनी हेजें लक्ष खंय आमदाराचें? ही फूल जबाबदारी तेजी आसलेली. तेणें असलें नोटिफिकेशन काडपाकूच दिवपा नाका आसलेलें, पण तेणें हेजे भितर इतलो लूज रावलो म्हणजे अख्खे सगळ्यांक रस्त्यार उडयला न्ही जे टॅक्सीवाले आहात. अरे एक तर त्यांची जागा एक्वायर करून घेतली, अजून पासून तांकां लँड लुजर पयशे मेळूंक ना आनी जे लँड लुजर आहा तांकां बेनिफीट दिता म्हटलेलें तें मेळूंक ना. हेजेर आवाज कोण उठयतलो? नोटिफिकेशन काढले आणि 18 तारखेच्यान काहीतरी बंद करपाचें म्हणून असो एक मॅसेज येयल्लो आहा. म्हाका दिसता की ते गेट जर तेंच्यांनी बंद केले जाल्यार पंचायतीक इतलो इफॅक्ट जातलो, कित्याक सराच्या एका विस्वासा खातीर लोकांनी फूल ताका सपोर्ट केल्लो. पंचायती सरा वांगडा फाटल्यान रावले आनी सरान तांकां तो एन्सर दिलें की पयलीं कितें आसतलें ते एअरपोर्टाचे 5 पंचायती इफॅक्ट हे मेळटले म्हणटा बेनिफीट मेळटले म्हणटिल्ले. पण आज अशी परिस्थिती जाली बेनिफीट ना ते ना आनी लोकांक अशे हाल केले. भितून वयतलो सुद्दां जाल्यार आतां 15 किलोमिटर परत वापस येवचें पडटलें. जो मोपा हो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आसा, ह्या एअरपोर्टाचेर जो जुनो रस्तो आसा, जो रस्तो पयलीं शेमेच्या आडवणान वयतालो आनी तेच्या नंतर त्याच रस्त्यानसून आमकां एअरपोर्टाक एक्सेस आसलो. आयज एक गोवा डायरेक्टरेट ऑफ सिव्हील एविएशन ऑर्डर काडलेली पळोवपाक मेळ्ळी. ती ऑर्डर अशें म्हणटा की हांगासर सिव्हिलियन्सांक एक लिमिटेड एक्सेस आसा. तो फक्त गव्हर्मेंट व्हेकल्सांक मेळटलो, तो एअरपोर्ट ऑथॉरिटीक मेळटलो, एअरपोर्टाच्या स्टाफाक मेळटलो. इन इमर्जन्सी फक्त एखाद्या जर कोणाक पुलीस स्टेशनार वचपाचें पडलें, मोपा पुलीस स्टेशनाचेर जर वचचें पडलें जाल्यार तांकां तो एक्सेस उपलब्ध आसतलो. ना जाल्यार तो जनरल पब्लिकाक एक्सेस आसचो ना अशें ते नोटिसीचे द्वारे सादारण मॅसेज मेळटा. पण म्हाका कळना की खूब वर्सां पयलीं अशेंच जेन्ना हो रस्तो स्टार्ट केलो आनी हो रस्तो बंद करतले म्हणून जेन्ना डिक्लेअर केल्लें तेन्ना थंयसरले स्थानीक लोकांनी हेचेर आवाज उठयल्लो, आंदोलन केल्लें आनी तो आसा तसो रस्तो हो सिव्हिलियन्साक ओपन आसलो. म्हाका दिसता आज जर आमी पळोवपाक गेले जाल्यार नागझर आसात, वारखण आसात, मोपा आसात, शेमेच्या आडवान आसात किंवा हासापूर चांदेलच्या लोकांक ऑल द वे थंयच्यान धारगळी येवचें पडटलें. म्हणजे थंयसून सादारण एक 8-10 किलोमिटर आनी ज्या जंक्शन जें आसा धारगळ थंयच्यान मागीर तुका सादारण एक 7 किलोमिटर. म्हणजे केदो भुदंड हो. मोपा विमानतळ हो आमकां स्थानिकांक वयर काडपाक येयला का काबार करपाक येयला असो एक प्रश्न चिन्ह निर्माण जाता. स्थानिकाच्या भोवती तर एक प्रश्न चिन्ह व्हडलें निर्माण जाता. प्रत्येक वेळार प्रत्येक गोष्ट आमी तेंच्या नजरे समोर हाडून दितात की मोपा एअरपोर्टा बद्दल त्या स्थानिकांक आमचे जमनी संपादीत केल्यात ते भाशेन आमकां जॉब दिवपाक जाय आसले, परमनंट जॉब दिवपाक जाय आसले, आमकां रॉयल्टी दिवपाक जाय आसली, आमकां टॅक्सी वेवसाय दिवपाक जाय आसलो, आमकां बस वेवसाय दिवपाक जाय आसलो. पूण हेतली एकूय गोश्ट येयल्लो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सुद्दां हे आमकां करून दिवपाक कमी पडटा. प्रत्येक गोश्ट आमकां रस्त्यार उतरानच करची पडटा. आयज अशी परिस्थिती जाली, डायरेक्टर ऑफ एविएशन डिपार्टमेंटान जे 5 मे 2026 रोजी जे नोटिफिकेशन काडलेले तेचेर स्पश्ट अशें आहा की त्या विमानतळावर वचपी एअरपोर्टार वचपी
ह्या पोलीस स्टेशनार वचपी किंवा ID प्रूफ कितें असले वयर कामाक वचपी तांकांच भितर एंट्री आसतली, बाकी स्थानिकाक ना. आमच्या घरा कुशीक आमच्या गांवांत एअरपोर्ट आसून आमकां जर आतां एअरपोर्टार वयतलो जाल्यार अख्खें दुनिया भोंवन म्हणटा तशें परतून त्याच जाग्यार येवचें पडटा. कारण जी पयलीं पासून जी तेंच्यांनी गेट थंयच्यार ओपन केल्ली, जी आमकां सोयीस्कर आनी लागीं पडटाली, ती गेट आतां ते बंद करपाक सोंसता. ती जर बंद जाली जाल्यार कमीत कमी 18 ते 20 किलोमिटर आमकां रावंड मारून एअरपोर्टार परतून त्याच जाग्यार येवचें पडटा.